बऱ्याच वर्षांनंतर ना पूर्ण भारताला आपल्या की म्हणजे एक सण जो असतो मोठा, आता आपल्याकडे सगळ्यात मोठा येणारा फेस्टिवल असतो दिवाळी, तर तशा टाइप मध्ये आपण ह्या वर्षात 2 दिवाळी सेलिब्रेट करणार आहे असं मला वाटतं. माझ्यासाठी फेब्रुवारी महिन्यातला एकच दिवस भारी असतो, तो म्हणजे 29 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आजकालचं कसं झालंय, आजकाल सकाळी आय लव्ह यू आणि संध्याकाळी आय लिव्ह यू. सुंदरता पैसा काळानुसार संपणार आहे, पण स्वभाव माणसाचा जो आहे तो कधीच काळानुसार बदलत नसतो. मी असा प्रयत्न करेन त्या क्षणाला की ठीक आहे मी माझं सगळं सोडते, पण तू माझा मित्र मैत्रीण बनून राहणार असशील तर. निगेटिव्ह गोष्टीशिवाय माणूस कधीच पुढे जात नाही, आणि ज्याची जास्त निगेटिव्ह चर्चा ना तो सगळ्यात जास्त ट्रेंडला ह्या आत्ताच्या काळात. नमस्कार. कुठलीही गोष्ट हसत खेळत केली ती करायला सुद्धा मजा येते आणि बघायला सुद्धा. अशाच एका तरुणीशी आज आपण बोलणार आहोत, मनू झुंझुरके. ती एक पॉप्युलर आणि यशस्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि फॅशन मॉडेल देखील. आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी मनूचं स्वागत करते. नमस्कार मनू, स्वागत आहे. थँक्यू. सो मनू, तुम्ही एक यशस्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात. तुम्हाला यश कसं मिळालं? यश मिळालं तसं म्हणण्यापेक्षा काय आहे, ॲक्च्युली मी ह्या क्षेत्रात ॲक्सिडेंटली आलेली आहे. तर मला अशी ह्या गोष्टीची आवड होती पहिल्यापासून. तर मला असं माझ्या मनात नव्हतं की मला ही गोष्ट अचीव करायची किंवा मला ही गोष्ट पाहिजे असं नव्हतं. ते मला ॲक्सिडेंटली सगळ्या गोष्टी माझ्या म्हणजे जे माझ्या ह्याच्यात होतं ते मला मिळालं देवाच्या कृपेने, आणि मला असं वाटतं की ते मी पुढे कंटिन्यू करण्यासाठी मी ते एफर्ट्स घेते आणि मी ते घेत राहीन. राईट. असं मला वाटतं की मी हे जे मला मिळालंय ते मी जपेन आणि जपणार पुढे. तर म्हणून जेव्हा तुम्ही तुमचे व्हिडिओ जेव्हा शूट करता तेव्हा तुम्ही त्या स्वतः शूट करता एकटे की तुमच्यासोबत अजून कोण असतं? नाही, मी जेव्हा शूट करते तेव्हा करताना मी एकटीच असते. फक्त शूट करायला म्हणजे कोणीतरी असतं, माझा भाऊ वगैरे कोणीही करतं असं, घरात जे कोणी असेल ते, पण असं दुसरं कोणी नसतं म्हणजे घरातलंच. तर म्हणून हा जो तुमचा जो म्हणजे सोशल मीडिया हा तुमचा जो आहे हा तुमचं फुल टाइम काम आहे की हे तुम्ही असं साईड हसल करता? फुल टाइम काम म्हणता येणार नाही, ही एक आवड आहे आणि मला वाटतं ही हॉबी आहे. मग मी ही हॉबी म्हणूनच जपते. तर मी याला माझा फुल टाइम नाही देत. मला माझी बाकीची पण पर्सनल बरीच कामं असतात, त्यातून मला कधी वेळ, मी असं कधी विचार नाही करत की हां मला आज टाइम काढायचा आणि मला रील बनवायला जायचे किंवा व्हिडिओ बनवायला जायचे. मी कॉन्टेंट पण शोधून ठेवत नाही. मी कुठं आता सपोज मी चालली आहे, एखादं मला रस्त्याने झाड आवडलं किंवा हा बाबा मला हे लोकेशन आवडते, मला असं आवडलं की मी सडनली व्हिडिओ काढते. मी ह्याला पूर्ण माझा वेळ देत नाही. तर म्हणजे जिकडे तुम्हाला असं वाटतं की इकडे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी तुमची वाईफ जेव्हा मॅच होते तेव्हा ते पटकन तुम्ही तसा व्हिडिओ शूट करता. म्हणजे मी असं पर्सनल त्याला टाइम देत नाही त्या गोष्टीला, की मला वाटत नाही की हां मी आज रात्रभर कॉन्टेंट सुचवणार आणि मी उद्या उठणार सनसेटच्या टायमाला किंवा सनराईजच्या टायमाला मी जाईन, असं नाही. मला आवडलं, बेसिकली मला जी गोष्ट आवडली ना, म्हणजे जिथं मला हा असं आवडतोय मला ही प्लेस, मी तर गेले कधी त्या रस्त्यावरनं चालले असेल काढते एखादी व्हिडिओ, असं मी माझा पूर्ण टाइम देत नाही या गोष्टीला. आणि तेच वाईब्स तुमच्या ऍक्च्युअली व्हिडिओजमध्ये देखील दिसतात. म्हणजे मी तुमचे रील्स वगैरे बघितले आहेत ना, तर खूप छान वाईब्स मिळतात त्या रील्समध्ये सुद्धा. थँक्यू. तर म्हणून मी तुमचा बायो रीड केला इंस्टाग्रामवर, तिकडे असं कट्टर हिंदू आय थिंक ते तुम्ही लिहिलं. तर आता उद्या राम मंदिरचं इनॉग्रेशन आहे, तर तुमचे फिलिंग्स काय त्याच्याबद्दल? राम मंदिरचं जेव्हा म्हणजे आपण जेव्हापासून सुरुवात झाली ते जे बनवायला, किंवा जेव्हा आपल्याला केस आपली जी हे आहे की राम मंदिर तुम्ही बनवू शकता, जेव्हा आपल्याला कळलं तेव्हापासून सगळ्यांच्या मनात एक्साइटमेंट होती. राम मंदिर राम मंदिर राम मंदिर, सगळीकडे तेच चाललंय. आणि मला असं वाटतं, माझं पर्सनली हे मत आहे की बऱ्याच वर्षांनंतर ना पूर्ण भारताला आपल्या की म्हणजे एक सण जो असतो मोठा, आता आपल्याकडे सगळ्यात मोठा येणारा फेस्टिवल असतो दिवाळी, तर तशा टाइप मध्ये आपण ह्या वर्षात 2 दिवाळी सेलिब्रेट करणार आहे असं मला वाटतं. जसं की उद्या 22 जानेवारीला आणि एक दिवाळी आपली जी असते ती आपण सगळे मिळून एक दिवाळी सेलिब्रेट करणार, आणि मला खूप भारी वाटतं की. आणि एक गोष्ट माझ्या मनात कायम आहे, जेवढे आपले म्हणजे जेवढे गॉड्स झाले, जेवढे देव झाले, तेवढे सगळे आपल्या भारतातच होते. त्यामुळं ही गोष्ट माझ्यासाठी खूप हटके आणि भारी वाटलं मला. हे सगळ्या गोष्टी, ती वाईब जी आहे ना ती कुठेच नाही, आणि मी पण लवकर जाईल अयोध्येला. नक्कीच. तर ह्याच ओकेशनवर तुम्हाला कुठलं स्पेशल मेसेज देणार आहात तुम्ही तुमच्या व्ह्यूअर्सला, ऑडियन्सला? मेसेज देण्यासारखा असा आहे की जे राम मंदिर आपलं आहे
तर कोणी असं म्हणजे कुठल्याच देवांनी किंवा कुठल्याच आपल्या जे आहेत होऊन गेलेत त्यांनी कोणी कधी आपल्याला जातीवाद वगैरे करायला शिकवलं नाही. ह्या गोष्टी काय होतात, ह्याने आता सपोज मी आता इंस्टाग्रामवरती 2-3 दिवस झालं बरंच बघतीये की मुस्लिम लोकांनी किंवा मुस्लिम लोक आपल्याला ट्रोल करतात किंवा काय, असं नाही पाहिजे. सगळे एक सारखे आहेत. आलं लक्षात. महाराज जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी पण सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं, बरोबर, तसंच कोणी या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. मला वाटतं सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे असं वाटतं. मी हा मेसेज प्रत्येकाला देईन आणि सगळ्यांनी प्रत्येकाची एकमेकाची रिस्पेक्ट करावी, मला एवढंच वाटतं. खूप छान म्हणू. सो म्हणू आता इव्हेंट्सची जेव्हा गोष्ट आली तर आता व्हॅलेंटाईन्स डे पण जवळ आहे, तुमचे काही प्लॅन्स आहेत? व्हॅलेंटाईन डे फेब्रुवारी महिन्यात असतो. इथून सुरुवात आहे माझी. ऍक्च्युली ह्या अशा डे वगैरे मी कधी सेलिब्रेट केले नाही आणि करणार पण नाही. माझ्यासाठी फेब्रुवारी महिन्यातला एकच दिवस भारी असतो, तो म्हणजे 29 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि मी ह्या डे वगैरे मध्ये मला वाटत नाही की मी काही इंटरेस्ट घ्यावा किंवा मला इंटरेस्ट नाहीये पण ह्या गोष्टीत. त्यामुळे माझा काही व्हॅलेंटाईन डे वगैरेचा असा काही प्लॅन वगैरे नसतो आणि मला ती गोष्ट आवडत नाही. तुम्ही सिंगल आहात, मॅरिड आहात? नाही, सिंगल आहे. तर एक आयडियल हजबंड म्हणून तुम्ही काय एक पर्सनॅलिटी ट्रेट्स बघाल? आयडियल हजबंड म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट तर जेव्हा पार्टनर चूज करायचा असतो तेव्हा आपण ती सगळ्यात मोठी गोष्ट असते आपल्यासाठी की आपण चूज करताना समोरच्या वरती ट्रस्ट दाखवताना तो जो एक पॉइंट असतो तो आपण खूप विचार करून केला पाहिजे. ही गोष्ट घाईघाईत करण्यासारखी नाही, चला आज आवडलं झालं, हा लॉंग टर्मचा विचार असतो. बरोबर. आणि कसं असतं आपलं पूर्ण एक फ्युचर घालवायचं असतं एका माणसासोबत, म्हणजे XYZ गर्ल असू किंवा बॉईज असू. मी प्रत्येकाला एकच मेसेज देईल की जेव्हा कोणी आपण पार्टनर चूज करत असतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जी चूज करण्याची असते ती म्हणजे समोरचा आपल्या फिलिंग्सची किती रिस्पेक्ट करतोय, तो कुठे आपल्या डिसरिस्पेक्ट करत नाही ना फिलिंग्सची. दुसरी गोष्ट तो मला जपतोय का, तिसरी गोष्ट तो माझी काळजी करतोय का माझ्या आईबाबांसारखी, अशी गोष्ट मला वाटते. आणि कसं असतं लॉंग टर्मसाठी जेव्हा आपण विचार करतो, एक आहे हे मुलं वगैरे किंवा आपण जे म्हणतो की माझा मुलगा माझी मुलगी, हे काही नाहीये. जेव्हा शेवटचा जो क्षण असतो त्याला एका नवऱ्यासाठी एक बायको असते उभी आणि जे एका बायकोसाठी एक नवरा असतो. म्हणून मला असं वाटतं की हा विचार करताना घाईत विचार नाही करावा. आणि मी असा विचार करते की मला जेव्हा कोणी मी माझा आयडियल हजबंड बघेन तेव्हा मी ह्या गोष्टी नक्की बघेन की तो मला कितपट जपतोय, माझ्या फिलिंग्सची कुठे डिसरिस्पेक्ट करत नाही. एकतर मी बरीच चाइल्डिश आहे, मला खूप आवडतं मस्करी वगैरे करायला, की तो माझ्या लेवलचा आहे का नाही. आणि आजकालचं कसं झालंय, आजकाल सकाळी आय लव्ह यू आणि संध्याकाळी आय लिव्ह यू असं झालंय, ही सिच्युएशन झाली. तर मला असं कुठेतरी वाटतं की हे नसावं. लॉंग टर्म साठी ठीक आहे, भले तू आय लव्ह यू म्हणू नकोस, पण मी तुझ्या सोबत आहे हा शब्द माझ्यासाठी खूप मोठा आहे. आणि हा शब्द मला असं वाटतं की मी समोरच्याकडनं डिझर्व करते आणि मी पण समोरच्याला ते देऊ शकते. अशा टाईपमध्ये मी बघेन आयडियल हजबंड माझा. पण तुम्ही बरोबर बोलत म्हणू, कारण आजकालचा तो जो जनरेशन आहे तिकडे कमिटमेंट इश्यू हा सर्वात मोठा प्रश्न आलाय, खूप मोठा. कमिटमेंट, लॉयल्टी, ट्रस्ट, म्हणजे इव्हन तो हे बेसिक आहेत पण हे खूप गरजेचं आहे कुठल्याही मॅरेजला सक्सेसफुल बनवण्यासाठी. आणि जसं तुम्ही अजून एक गोष्ट खूप छान बोललात की काही झालं तरी शेवटी नवरा आणि बायको हेच एकमेकांसाठी असतात. ऍक्च्युली आत्ताची सिच्युएशन बघता असं झालंय का तुझ्याकडे किती पैसा आहे, किती गाडी आहे. आज ज्या म्हणजे आता सपोज एखादे वडील आहेत, त्यांना भलेही ते मुलीचं लग्न करायचं त्यांच्या ते 45, 50, 65 वर्ष 60-65 वर्षाचे, त्यांच्याकडे आज भलेही काय नाही, पण त्यांच्या मुलीसाठी त्यांना नवरा कसा पाहिजे, त्याच्याकडे एक 4 व्हीलर असली पाहिजे, त्याचं घरदार असलं पाहिजे, त्याला 50-60 हजार पेमेंट पाहिजे. नाही ना, ठीक आहे काही गोष्टी लेट होतात, बरोबर, ठीक आहे. जर त्याच्याकडे पैसे नाहीयेत पण तो मनाने चांगला आहे, कारण एक गोष्ट आहे सुंदरता, पैसा ह्या गोष्टी आहेत ना कुठं मॅटर करत नाही. माणसाचा स्वभाव मॅटर करतो, माणसाचं मन मॅटर करतं. सुंदरता, पैसा काळानुसार संपणार आहे, पण स्वभाव माणसाचा जो आहे तो कधीच काळानुसार बदलत नसतो. मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाशी नातं जोडताना स्वभाव बघावा, क्वालिटीज बघाव्यात त्याच्या स्वभावाच्या, बाकी कुठल्या गोष्टी मॅटर करत नाहीत माझ्यासाठी तर नाही. बरोबर. सो म्हणून समजा तर तुम्हाला एक हायपोथेटिकल सिच्युएशन देते की तुमचं लग्न झालं, उद्या तुमचं हसबंड तुम्हाला बोललं की आता तुमचे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत जास्त राहायचं नाही, मग तुम्ही काय करणार? नाही राहणार. अच्छा, मित्रमैत्रिणी सोडून टाकणार? सोडून देणार. नाही आवडत माझ्या नवऱ्याला, ठीक आहे बघ, ठीक आहे ते कितपर्यंत आज एक स्टेज आहे तिथपर्यंतच ते माझ्यासोबत आहे, पण माझा नवरा माझ्यासाठी लॉंग टर्म पर्यंत आहे. मी
4 दिवसाच्या मित्रमैत्रिणींसाठी त्याला नाही ना सोडू शकत. बरोबर. हा, तर मी असा प्रयत्न करन त्या क्षणाला की ठीक आहे मी माझं सगळं सोडते, पण तू माझा मित्रमैत्रीण बनून राहणार असशील तर. बरोबर. हा, आणि बघताना आत्ताची मॅच्युरिटी आहे तशी मुलांची किंवा मुलींची की पहिल्यासारखं राहिलं नाही, चूलमूल एवढ्या गोष्टी राहिल्या नाहीये. सगळं ठीक आहे, हजबंड वाईफ पण पार्टीज वगैरे सगळ्या गोष्टी करतात किंवा सोबत फिरायला जाणं ह्या गोष्टी करतात. तर मला असं वाटतं की तोच माझा मित्र, तोच माझी मैत्रीण असं. दॅट्स रिअली स्वीट. तर म्हणून जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला सोशल मीडियावर सक्सेस मिळालं, तो कुठला पिंच मोमेंट होता? सगळ्यात पहिलं म्हणजे तर मला असं, मी एक आठवडाभरात माझे काहीतरी 50K क्रॉस झाले होते एका व्हिडिओ 2-3 व्हिडिओमध्ये. तेव्हा नंतर मग त्याच्यानंतर परत मी चांगला मला पिकअप भेटला होता. मग माझे 1 लाख फॉलोअर्स क्रॉस झाले होते. त्यानंतर मला पहिली ओपनिंग आली होती नगरला, जी की माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता लाईफचा माझ्या. आणि त्या ओपनिंग नंतर बऱ्याच लोकांना कळलं होतं की मी काय कोण आहे वगैरे असं. तर मला असं वाटतं की तो पिंच मुमेंट आहे माझ्या लाईफ मधला. त्याच्यानंतर माझं कळलं लोकांना की काय वगैरे कोण आहे वगैरे, असं मला वाटलं की माझ्यासाठी तोच माझा पिंच पॉइंट आहे. अमेझिंग. सो म्हणून आता जेव्हा सोशल मीडियाची गोष्ट येते तर तुमच्या घरात सर्वात जास्त तुम्हाला सपोर्ट कोण करतं? आई, वडील, कोण? माझ्या घरात सगळेच तसे सपोर्टिव्ह आहेत, असं कोणच नाहीये की मला सपोर्ट करत नाही. माझ्या कोणी असो, माझे आजी आजोबा पण माझे व्हिडिओ बघतात. माझ्या मम्मीचे मम्मी पप्पा, माझ्या पप्पांचे आई वगैरे सगळे माझे व्हिडिओ बघतात. माझ्या घरातले उलट मी कधी व्हिडिओ वगैरे नाही ना काढले. सपोज मी असं कुठेतरी आवरले छान वगैरे आणि मी कुठेतरी चालले बाहेर, मग माझी मम्मी म्हणते अगं मनू व्हिडिओ काढ. म्हणजे माझी मम्मी मला दिदी म्हणती, तर दिदी तू व्हिडिओ वगैरे काढ बरं का, तू नाही का असं वगैरे. आणि पप्पा पण मला विचारत असतात वरच्यावर की काय चाललंय इंस्टाग्रामचं. माझे पप्पा इंस्टाग्राम वापरत नाहीत बरं का. माझ्या पप्पांचे मित्र पप्पांना पाठवतात, अरे तुझी मुलगी नाही. मग पप्पांना कळतं की हा ही रील माझ्या मुलीची आहे बाबा. आणि पप्पांना माझ्या आज म्हणजे नाही आतापर्यंत माहिती नव्हतं की मी रील्स वगैरे बनवते असे काय प्रकार आहे. पप्पांना सडनली असंच 1 वर्ष आधी, 1 वर्ष नाही 5-6 महिने आधी त्यांच्या मित्रांनी एका स्टेटस टाकला होता माझा. आणि त्यानंतर त्यांना वाटलं की बघितले, आणि ते शेअर चॅट वापरतात, तर त्यांनी शेअर चॅट, त्यांना वाटलं शेअर चॅट वगैरे घेतलं असेल. तर मला त्यांनी बघितलं, मला मान्या म्हणतात पप्पा, मान्या तुझा स्टेटस टाकलाय माझ्या एका मित्राने. म्हणलं अच्छा ओके. आणि मी तेव्हा काय एवढं असं मनावर नाही घेतलं, मला असं नाही का कसं तरी वाटलं, कसं बोलू मी पप्पांशी. ठीक आहे म्हटलं, तो माझ्यासाठी एक सीन झाला. आणि नंतर पप्पांना कळत गेलं की रील्स वगैरे बनवते. पप्पा मम्मीच्या मोबाईलमध्ये बघतात माझ्या रील्स. आणि पप्पा असेच दिवसभर माझ्या पप्पांचं रोज एक माझं स्टेटस असतं. आणि पप्पांचा आहे ना, पप्पांचा जो जॉबचा ग्रुप आहे तो बराच मोठा आहे. त्या ग्रुपला आहे ना व्हिडिओ यायचा माझ्या. म्हणजे लोक काय करायचे, म्हणजे त्यांचे फ्रेंड्स शेअर चॅटला व्हिडिओ वगैरे असायच्या, ते काय करायचे ते तिथं शेअर करायचे. म्हणून तुझ्या व्हिडिओ इथे कशा येतात, म्हणून तुझ्या व्हिडिओ इथे काय येतात. पण मी सांगितलं की मी असा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती मी रील्स वगैरे बनवते. बाबा बोलले ओके ग्रेट. माझे बाप्पा खूप म्हणजे असं नाही का, खूप फ्रँकलीत माझ्या घरचे. मला असं कुठूनच असं हे नाहीये की तू बंधन वगैरे, सगळ्या टाईप मध्ये की कर तू, आम्ही आहेत. बरोबर. सो म्हणून आतापर्यंत तुम्हाला सोशल मीडियावर सर्वात पॉझिटिव्ह कमेंट कुठला आला? पॉझिटिव्ह कमेंट असं सांगता नाही येणार पॉझिटिव्ह कमेंट, बिकॉज ऑफ कसं असतं, प्रत्येकाची मॅच्युरिटी वेगळी असते आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या कमेंट करत असतो. त्यात बऱ्याच कमेंट मला अशा असतात, तू खूप छान दिसतेस, किंवा तुझा आवाज खूप आवडतो आम्हाला, म्हणजे तू तुझ्या व्हॉइसवरती व्हिडिओ बनवत जा. मला ह्या कमेंट्स आवडतात. आणि मला सगळ्यात म्हणजे नाही का चांगली कमेंट अशी वाटते जेव्हा मला कोणीतरी असं सांगतं की तू तुझ्या आवाजात बनवत जा, आम्हाला तुझ्या आवाजातल्या रील्स आवडतात. तेव्हा असं वाटतं की कोणीतरी आपुलकीच्या भावनेने सांगतं, आणि ती कमेंट माझ्यासाठी सगळ्यात चांगली कमेंट आहे. राईट. पण आता म्हणू, आता जिकडे सोशल मीडिया येतो तेव्हा ट्रोल्स म्हणा किंवा नेगेटिव्ह कमेंट्स म्हणा, हे सुद्धा एक पार्ट अँड पार्सल आहे. तर आतापर्यंत सर्वात जास्त असा कुठला हेट कमेंट तुम्हाला आलाय किंवा नेगेटिव्ह कमेंट किंवा ट्रोल, त्याशी तुम्ही डील कसं करता? एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे निंदकाचं घर असावं बरं का. ह्याच्या निगेटिव्ह गोष्टीशिवाय माणूस कधीच पुढे जात नाही. आणि ज्याची जास्त निगेटिव्ह चर्चा ना, तो सगळ्यात जास्त ट्रेंडला ह्या आत्ताच्या काळात. मी सांगते, बऱ्याच निगेटिव्ह कमेंट येतात मला, तू अशी आहे, तू तशी आहे, किंवा XYZ काही म्हणजे नाही का, ज्या लोकांना कामं नसतात ते लोक असे कमेंट करतात की शिव्या वगैरे देणं. पण
मी कधी या गोष्टी मनावर घेत नाही. मी म्हणते निंदकाचं घर असावं. काय बोलतात ते, कुत्ते भोके हजार हत्ती चले आपले चाल, असं आहे माझं. मी लक्ष देत नाही. ठीक आहे, तुम्ही बोलताय ना, बोला, मला काय वाटत नाही. आणि मी बोलते, मी बरेच ह्याच्यात बोललेले, हे मी स्टोरी पण टाकत असते कधी कधी, का तुम्ही हे कमेंट करता, एका दिवशी सापडलात ना लय मार खासाल, खरंच मार खासाल. लक्षात ठेवा प्रेक्षकांना. तर म्हणून तुमची जी ही क्रिएटिव्हिटी असते किंवा जी पॉझिटिव्हिटी असते ती डेली बेसिसवर तुम्ही असे कुठले थॉट्स तुम्ही असे विचार करता की तुम्हाला नेहमी असं वाटतं की ओके आज मी असं काहीतरी छान काम करीन, असं कुठले तुम्ही प्रॅक्टिस काही करता का, योगा, मेडिटेशन किंवा जस्ट काही ॲफर्मेशन्स असे काही? ॲक्च्युली कसं आहे, मला पहिल्यापासून वर्कआउटचा बराच कंटाळा आहे. मी कधीच काही करत नाही. मी फक्त सकाळी उठले का मी आपलं श्री स्वामी समर्थ म्हणते, माझा दिवस तिथनं चालू होतो. चालू झाल्याच्या नंतर मी माझा वेळ जर म्हणजे क्रिएटिव्ह एनर्जी जर माझी मला जपायची असेल तर मी एक गोष्ट करते बरं का, माझ्या कामाच्या संदर्भातच मी बघते. मी फालतूचा टाइम वाया घालवत नाही. सपोज माझं आता काम उरकलंय आणि मी बसलीये निवांत, तर मी फालतू टाइमात वेळ नाही घालवत, मला हे बघायचं मला ते बघायचंय असं नसतं माझं. माझ्या कामाच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या मी बघत असते की बाबा हा मला हे हा कंटेंट आहे ज्याच्यात मला काही कळत नाहीये ते मी सर्च करते किंवा मी तसं थॉट्स बघायचं झालं तर मी कधी कधी बुक्स वाचत असते. मला ज्या गोष्टी क्रिएटिव्ह वाटतात त्या करते. आणि काय होतं, ह्या अशा क्रिएटिव्ह गोष्टी अजून करत गेल्या ना, अजून क्रिएटिव्ह माइंड होतं आणि क्रिएटिव्ह माइंडला अजून चालना मिळत जाते. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या कामाच्या संदर्भातच जे काही मोबाईलवरती असतं ना ते पण बघत असते. त्याच्यामुळे माझं अजून माइंड क्रिएटिव्ह राहतं आणि मला असं काम करण्याची माझा कंटाळा नाही होत की मला काम नाही करायचं किंवा वगैरे असं. मी जे बघते ना, आणि कसं असतं जे आपण बघत असतो कंटिन्यू त्या गोष्टीच आपल्याला हे वाटतं की नाही का हा करायचंय वगैरे असं. म्हणजे बेसिकली तुम्ही फोकस्ड आहात आणि तुम्हाला माहित आहे की तुम्हाला आयुष्यात काय करायचंय. तर हे ज्या दोन गोष्टी असतात तेव्हा यश माझ्या मते हे नक्कीच पक्क असतं. करेक्ट. तर म्हणून तुम्ही जेव्हा तुमची सोशल मीडियाची जर्नी जेव्हा स्टार्ट केलं अशा वेळी अशी कुठली गोष्ट होती तुम्हाला वाटते आता ह्या क्षणी की त्यावेळेला जर तुम्हाला माहित असली असती तर कदाचित गोष्टी थोड्या वेगळ्या असल्या असतात? ऍक्च्युली मी जसं बोलले पहिल्यांदाच की मी ह्या क्षेत्रात मी ठरवून आलेली नाहीये किंवा मला असं वाटत नव्हतं कधीच की मी एवढी नाही का असं मला एवढे हे भेटतील फॉलोअर्स वगैरे किंवा मला एवढं प्रेम भेटेल. मला ह्या गोष्टी कधीच वाटल्या नव्हत्या. मी बेसिकली अशा टाईपची म्हणजे नाही का अशा टाईपचा विचार होता माझा की चला बाबा हे काय करून बघू एकदा नवीन. तर मी ॲक्सिडेंटली आलेली ह्याच्यात आणि ॲक्सिडेंटली माझ्या बऱ्याच टाकल्या 3-4 रील्स धडाधड व्हायरल झाल्या होत्या. त्याच्यामुळे हे जे काही झालं ते ॲक्सिडेंटली. मला ह्या क्षेत्राबद्दल पहिलं काही माहिती नव्हतं, पण आता काय माहिती नाही असं नाहीये. बरोबर. असं आहे. तर म्हणून तुम्ही फॅशन इन्फ्लुएन्सर देखील आहात. तर तुमची रोल मॉडेल कोण आहे फॅशन इंडस्ट्रीमध्ये? ऍक्च्युली फॅशन इन्फ्लुएन्सर बोललात तुम्ही तर मला फॅशनच्या बाबतीत कुठलाही सेन्स नाहीये. मी अजून पण क्लिअर करते, मी अशा टाईपची मुलगी आहे का मला अजून पण कुर्ती, साडी, मी जीन्स पण जास्त वापरत नाही, क्वचित जीन्स घालते मी. मला परंपरा, संस्कृती, कल्चर जपायला बरंच आवडतं. मला आजपर्यंत असं आवडलं नाही 4 लोकांमध्ये जीन्स घालून जावी, मी छान दिसेल हे ते. मी जशी आहे तशीच. मी अजूनपर्यंत तोंडाला पावडर सुद्धा वापरत नाही. आणि तसं सांगायचं झालं तर रोल मॉडेल वगैरे माझ्यासाठी जे काय ते माझी मम्मी आहे. बरोबर. माझी मम्मी पण अशी ड्रेस वगैरेच घालते, पण तीच आहे माझ्यासाठी जे काय आहे ते. राईट. माझ्यासाठी दुसरं रोल मॉडेल कोण नाही. घरात एवढं मॉडेल असल्यावर. आता पुढे तुमचं सोशल मीडियावर प्लॅन्स काय आहेत अजून? सोशल मीडियावरती तसं काही प्लॅन नाहीये माझा ऍक्च्युली. फक्त जे आता भेटलंय तेच पुढे जपावं, तेच अजून वाढत जावं एवढीच इच्छा आहे माझी. ऑल द बेस्ट म्हणून. थँक्यू. तर म्हणून आता जे एस्पायरिंग जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज तुम्हाला द्यायचं आहे किंवा आपल्या प्रेक्षकांना काही स्पेशल मेसेज? जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ॲक्च्युली मी स्वतःला कधी इन्फ्लुएन्सर्स लोकांमध्ये मोडलं नाहीये की मी इन्फ्लुएन्सर आहे वगैरे. मला ह्या गोष्टी कधी वाटल्याच नाही. मी असंच विचार करते की मी खूप जनरल घरातनं, सामान्य घरातनं सर्वाइव्ह करणारी मुलगी आहे. जर माझ्यासमोर कोण आलं तर मी खूप गोड बोलणारी मुलगी आहे. तर मला असं वाटतं की ठीक आहे, जे तुमच्याकडे आहे ना ते तुम्ही जपून ठेवा. फक्त एवढंच का माणूस माणसाच्या स्वभावामुळे ओळखला जातो. मला एवढंच कळतं का उद्या कुठला तुमचा फॅन भेटला तर तुम्ही त्याला बघून तोंड वाकडं करू नका. अगदी बरोबर. काय होतं आणि काय होतं, निगेटिव्हिटी पसरत जाते. ठीक आहे, तुमचा ॲटिट्यूड आहे, तुम्ही तुमचा ॲटिट्यूड तुमच्या लेवललाच ठेवा. राईट. हां,
तुमचा तुम्ही जे म्हणत ना आहात तेच तुम्ही एक्सपोज करा. तुम्ही एक्स्ट्राच्या भावना लोकांना दाखवायला जाऊ नका. आणि तसं सांगायचं झालं तर इन्फ्लुएन्सर्स बरेच आहेत. आज घराघरात रीलस्टर आहे. 10,000 फॉलोअर्स असणार पण रीलस्टर आहे. सगळ्यांमध्ये मोडले जातात. आजकाल कोणाचे फॉलोअर्स होत नाही, सगळ्यांचे होतात. मला असं वाटतं की स्वतःचा इगो, ऍटिट्यूड प्रत्येक इन्फ्लुएन्सरनी बाजूला ठेवावा, चांगल्या पद्धतीने काम करावं, सोबत राहून काम करावं, असंच वाटतं मला. तुम्ही खूप छान बोललात म्हणून. कारण काय होतं ना, आता आपण बॉलिवूडमध्ये वगैरे सुद्धा बघतो. ओके, सेलिब्रिटीज दिसायला एक असतात, लोक त्यांना पर्सनली कनेक्ट करतात, पण जेव्हा ऍक्च्युली ते आपल्या फॅन्सला जेव्हा भेटतात तेव्हा ते अतिशय वाईटरित्या त्यांना ट्रीट करतात. ते मला सुद्धा बघून ते खूप विचित्र वाटतं की कारण फॅन्समुळे कुठे जाऊन लोकांना प्रसिद्धी मिळते. तर तुम्ही त्यांचा अपमान असं करू नये. तुम्ही जर त्यांना इज्जत देऊ शकत नाही तर ऍटलीस्ट कमी कमी अपमान तरी करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही बोललात इन्फ्लुएन्सर, हा खूप छान बोललात की रॅदर दॅन बिंग अन इन्फ्लुएन्सर आपण इन्स्पायरर बनू शकतो. कोणातरी आपण इन्स्पायर केलेलं ते जास्त बेटर आहे रॅदर दॅन कोणाला इन्फ्लुएन्स करणं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते आपली वेगळी गोष्ट आहे. तर म्हणू आता तुम्ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात. तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टास्क आहे माझ्याकडे. रेडी आहात? रॅपिड फायर राऊंड 30 सेकंड्स विथ मनू. ठीक आहे, सुरू करूया. कॉफी, चहा की किलर आउटफिट? चहा. फिल्टर क्वीन की बेअर फेस ब्युटी? फिल्टर. ओके. ट्रेंड सेटर किंवा विंटेज वाइब? ट्रेंड सेटर. ओके. 3 इमोजी जे तुमचे व्यक्तिमत्व वर्णन करतात? स्माइलचा. ओके. सगळे स्माइलचे. स्माइलचे. ठीक आहे. हॅशटॅग हिरोईन की कॅप्शन क्वीन? कॅप्शन. ओके. 1 आउटरेजस ट्रेंड जे तुम्हाला गुप्तपणे आवडते? इंस्टाग्राम चालवायला आणि स्नॅपचॅट. ओके. तुमच्या मोबाईलवर शेवटचा कॉल? दीपकचा. ओके. दीपकचा. शॉर्ट डायलची नावे? शॉर्ट डाईल नाही, असं कोण नाही माझं. ओके. सो मनू, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, तुमच्या गोष्ट ऐकून. आय एम शुअर प्रेक्षकांना सुद्धा भरपूर आवडलं असेल. लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही मनूसारखे अजून छान स्पीकर्स बोलवू शकतो आपल्या मराठी पॉडकास्टवर. सो मनू, थँक्स अ लॉट अगेन. ट्रुली अप्रिशिएटेड. थँक्यू.